नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातील व्याकरणाचा जो घटक आहे तो व्याकरणाचा घटक एक शब्दशक्ती हा विद्यार्थी मित्रो आज आपण अभ्यासणार आहोत. आता शब्दशक्तीबद्दल या ठिकाणी बोलायचं म्हटलं, आता माणूस किंवा मानव आपल्यामधील असणारे जे व्यवहार आहेत ते व्यवहार भाषेच्या माध्यमातून तो करत असतो. आणि त्यामुळे काय होतं की भाषेच्या माध्यमातून केलेले जे व्यवहार आहेत त्या व्यवहारातून साहित्याचीही काय होत असते की निर्मिती होते. या दोन्ही ठिकाणी भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची असते. आता आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं या शब्दशक्तीच्या माध्यमातून सांगता येतील. एखादा चित्रकार असेल तर चित्रकाराचा अनुभव हा त्याच्या रंगामधून आपणाला समजत असतो. गायक असेल तो गायक त्याचा अनुभव त्याच्या गायकीतून त्याच्या सुरातून आपणाला काय करत असतो, समजत असतो. त्याप्रमाणे की एखाद्या लेखकाचा अनुभव शब्दातून हा आपणाला काय करतो, हा समजतो. संदेश, भावना, विचार देवाणघेवाण होण्यासाठी संदेश असेल, भावना असतील, विचार असतील, या सगळ्यांची देवाणघेवाण या ठिकाणी होण्यासाठी, त्याची प्रभावी अशा प्रकारची अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना ही साहित्यामध्ये आपणाला विद्यार्थी मित्रो काय करावी लागते, ही करावी लागते. आणि ही साहित्यामध्ये अशा प्रकारची शब्द योजना ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता ही माणसामध्ये त्या ठिकाणी असायला हवी. तिचा वापर जो आहे, तिचा वापर करण्याची कौशल्ये ही त्याला माहीत असायला हवीत. यासाठी शब्दशक्तीची ओळख करून घेणं हे विद्यार्थी मित्रो आपणाला या ठिकाणी की क्रमप्राप्त या काय करतं ठरतं. आता मानवी व्यवहार व साहित्याची निर्मिती भाषेतून घडते. आपणाला माहीत आहे की मानवी व्यवहार आणि साहित्याची निर्मिती ही काय करते, भाषेतून घडते. भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते. आपण जी भाषा वापरतो ती भाषा ही परिणामकारक आणि वैशिष्ट्यपूर्ण काय करते मित्र असते. आता आपण कलाकाराची उदाहरणं पाहिली. कलाकार आपल्या कलेतून अनुभव व्यक्त करीत असतो. मग तो वादक असेल तर आपल्या वाद्यातून, नर्तक असेल तर आपल्या पद्यन्यासातून, गायक असेल तर आपल्या सुरातून, साहित्यिक असेल तर आपल्या शब्दामधून आपले अनुभव काय करत असतो विद्यार्थी मित्रो, तो व्यक्त करत असतो. एखादा संदेश असेल, भावना असेल, विचार असेल प्रभावीपणे व्यक्त करण्याची सूचक, योग्य अशा शब्दांचा वापर करणं हे काय असतं विद्यार्थी मित्रो, गरजेचं असतं. शब्दामधील असणारं सामर्थ्य ओळखणं व त्या शब्दांचा अचूक वापर करणं यासाठी शब्दशक्तीची काय असते विद्यार्थी मित्रो या ठिकाणी की गरज असते. आणि त्यामुळं की आपल्याला की शब्दशक्ती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी की पाहावं लागेल. आता ही शब्दशक्ती त्या ठिकाणी की पाहत असताना, या शब्दशक्तीबद्दल त्या ठिकाणी की बोलत असताना की आपणाला की काही उदाहरणं या ठिकाणी की आपल्याला सांगता येतील, देता येतील. आता शब्दशक्ती म्हणजे काय ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी काय करू विद्यार्थी मित्रो, हे पाहू. शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती म्हणतात. म्हणजे शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असं म्हणतात. आता प्रत्येक शब्द कोणता ना कोणता अर्थ काय करत असतो, व्यक्त करीत असतो. आणि
अर्थ व्यक्त करण्याची ही जी ताकद आहे तिलाच आपण शब्दशक्ती असं काय करायचं म्हणायचं. म्हणजे कोणता जरी एखादा आपण शब्द घेतला तर तो शब्द त्याच्यामध्ये की अर्थ व्यक्त करण्याची काय असते, ताकद असते. आणि तो अर्थ व्यक्त करत असताना जी त्या शब्दामध्ये अर्थ व्यक्त करण्याची ताकद असते तिला शब्दशक्ती असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता उदाहरणं आपण या ठिकाणी की घेऊ. उदाहरण म्हणून की विंचू हा शब्द आपण या ठिकाणी की घेऊ. विंचू हा शब्द जर आपण वाचला, विंचू हा शब्द आपण उच्चारला तर आपल्याला काय त्याचा अर्थ कळतो की विंचू म्हणजे की नांगी असणारा एक विषारी प्राणी, हा अर्थ आपल्याला काय करतो, समजतो. किंवा दुसरं या ठिकाणी उदाहरण आपण घेऊ. मी मोर पाहिला, हा हे वाक्य जर आपण वाचलं तर मोर म्हणजे लगेच त्याचा आपल्याला अर्थ कळतो की मोर म्हणजे काय. तर मोर म्हणजे रंगीत पिसारा असणारा एक पक्षी, हा अर्थ आपल्याला काय करतो, समजतो. म्हणजे रंगीत पिसारा असणारा एक पक्षी असा आपल्याला काय करतो त्या मी मोर पाहिला या वाक्याचा काय करतो विद्यार्थी मित्र आपल्याला की समजतो. आता या शब्दाच्या ठिकाणी तो अर्थ व्यक्त करण्याचे सामर्थ्य आहे पहा. म्हणजे या शब्दाच्या ठिकाणी तो अर्थ व्यक्त करण्याचे काय आहे की सामर्थ्य आहे. आणि म्हणून या सामर्थ्यालाच आपण की शब्दशक्ती असं काय करतो की म्हणतो. म्हणजे शब्दाच्या ठिकाणी अर्थ व्यक्त करण्याचं जे सामर्थ्य असतं त्या सामर्थ्यालाच आपण शब्दाची शक्ती असं काय करतो की विद्यार्थी मित्र आपण म्हणतो. आता थोडक्यात काय तर शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते, शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असं काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजेच शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असं काय केलं जातं की म्हटलं जातं. आता ही शब्दशक्ती नेमकी किती प्रकारची असते. मूळ शब्दशक्ती या 3 प्रकारच्या आहेत. पुन्हा त्याचे उपप्रकार त्या ठिकाणी पडतात. पुन्हा त्या शब्दशक्तीचे उपप्रकार काय करतात की पडतात. पण ज्या मुख्य शब्दशक्ती आहेत त्या मुख्य शब्दशक्ती या 3 प्रकारच्या आहेत. आता त्याच्यामध्ये इथं पहा, शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची क्षमता असते तिला शब्दशक्ती. आता आपण पाहिलेल्या व्याख्या, शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची शक्ती जी असते तिला शब्दशक्ती असं काय करतात, म्हणतात. आणि की आपणाला साधारणपणे शब्दाला 3 प्रकारचे अर्थ असतात. एक वाच्यार्थ असतो, 2 लक्षणार्थ असतो आणि 3 व्यंग्यार्थ असतो. या अर्थ प्रकारावरून मुख्य 3 शब्दशक्ती काय केलेल्या आहेत की मानलेल्या आहेत. साधारणपणे शब्दाला 3 प्रकारचे अर्थ असतात. एक वाच्यार्थ, 2 लक्षणार्थ आणि 3 व्यंग्यार्थ. या प्रकारावरूनच मुख्य 3 शब्दशक्ती या मानल्या जातात. त्याच्यामध्ये अभिधा, 1 अभिधा, 2 लक्षणा आणि 3 व्यंजना. म्हणजे या 3 शब्दशक्ती काय केल्या जातात, आपल्याकडे मानल्या जातात. 1 अभिधा, 2 लक्षणा आणि 3 व्यंजना. या 3 शब्दशक्ती काय केल्या जातात, आपल्याकडे या मानल्या जातात. त्याच्यापैकी अभिधा शब्दशक्ती जी आहे त्या शब्दशक्तीचा आपण या ठिकाणी की विचार करू. आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, तर शब्द उच्चारल्यावर त्या शब्दाचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शब्दशक्ती असं काय केलं जातं, म्हटलं जातं. शब्द उच्चारल्यावर
त्या शब्दाचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शब्दशक्ती असं काय करतात की म्हणतात. आता वाटेत एक मोठा दगड होता. उदाहरण आहे, वाटेत एक मोठा दगड होता. आता या उदाहरणातील दगड या शब्दाचा उच्चार केल्यानंतर, उदाहरण नीट ऐका, वाटेत एक मोठा दगड होता. आता या वाक्यातील दगड या शब्दाचा उच्चार केल्यानंतर ठराविक आकाराची एक जड वस्तू असाच त्याचा शब्दाचा अर्थ काय करतो इथं की आपणाला की कळतो. असा अर्थ काय करतो आपणाला इथं कळतो. म्हणजेच याच्यावरून आपल्याला सांगता येईल ही शब्दाची पहिली शक्ती आहे, ती मूळ शब्द आहे. आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय हे आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. तरीसुद्धा शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती, म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती. इथं आपण वाटेत एक मोठा दगड होता, दगड या शब्दाचा उच्चार केल्यानंतर ठराविक आकाराची एक जड वस्तू असाच त्या शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला काय करतो विद्यार्थी मित्रो या ठिकाणी की समजतो. म्हणजेच वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो, त्याचा सरळ सरळ अर्थ रूढीने मान्य केलेला असतो. जो अर्थ समाजमान्य आहे तो मुख्य अर्थ आहे, मूळ अर्थ आहे, तो आपल्याला काय करतो इथं कळतो. आणि तो अर्थ प्रकट करणारी जी शक्ती असते तिला अभिधा शक्ती असं म्हणतो. म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर शब्दशः जो आपल्याला की अर्थ कळतो तो अर्थ रूढीने मान्य केलेला असतो, तो समाजमान्य असतो, तो मुख्य अर्थ काय करतो विद्यार्थी मित्र असतो. म्हणजे शब्द वाचल्याबरोबर तो आपल्याला त्याचा अर्थ कळतो, तो शब्दशः अर्थ काय त्याचा सरळ सरळ आपल्याला अर्थ कळतो. त्याचा शब्दकोशामध्ये सुद्धा की अर्थ आहे तो रूढीने मान्य केलेला आहे, तो समाजानं मान्य केलेला आहे. आणि तो अर्थ म्हणजे कसा असतो की मुख्य अर्थ आहे. मूळ अर्थ तो आपल्याला कळतो आणि तो अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते, तो अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिलाच अभिधा शब्दशक्ती असं म्हणतात. आता इथं आणखी एक उदाहरण आपण विद्यार्थी मित्रो काय करू घेऊ. मी एक हत्ती पाहिला. शब्द उच्चारल्यावर त्या शब्दाचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. व्याख्या पहावा आणि व्याख्या आपल्या वहीमध्ये उतरून काढा. शब्द उच्चारल्यावर त्या शब्दाचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शक्ती असं काय केलं जातं की विद्यार्थी मित्रो म्हटलं जातं. आता वाटेत एक मोठा दगड होता, आधीचं उदाहरण आपण पाहिलेलंच आहे, परंतु दुसरं आता आपण एक या ठिकाणी उदाहरण घेऊ की उदाहरण मी एक हत्ती पाहिला. आपण काय करतोय की दुसरं उदाहरण या ठिकाणी काय अभ्यासतोय. आता हे जर वाक्य आपण वाचलं, हे जर वाक्य आपण जर काय केलं वाचलं तर हत्ती म्हणजे सोंड असलेला एक भला मोठा जंगली प्राणी हा अर्थ आपल्याला सरळ सरळ काय करतो कळतो. किंवा शब्दशः अर्थ आपल्याला काय करतो कळतो. त्यातून दुसरा कोणताही अर्थ सूचित होत नाही किंवा प्रकट होत नाही. त्यातून काय की कोणताही दुसरा अर्थ सूचित होत नाही किंवा प्रकट होत नाही. म्हणजेच शब्दाचा शब्दशः अर्थ या वाक्यातून आपल्याला काय करतो कळतो. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला त्या वाक्यातून काय करतो विद्यार्थी मित्र कळतो. आणि म्हणजेच की ती शक्ती म्हणजे कोणती शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती आहे. म्हणजे इथं आपण की हत्तीचं उदाहरण घेतलं, मी हत्ती पाहिला, म्हणजे हे जर उदाहरण आपण वाचलं, हे जर वाक्य आपण वाचलं तर हत्ती म्हणजे काय की सोंड असलेला एक भला मोठा त्या ठिकाणी प्राणी
इथं हा अर्थ आपल्याला काय करतो, सरळ सरळ काय करतो विद्यार्थी मित्र कळतो आणि शब्दाचा अर्थ कळतो. त्यातून दुसरा कोणताही अर्थ सूचित होत नाही किंवा प्रकट होत नाही. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ या वाक्यातून आपल्याला कळतो. म्हणजेच ही शक्ती म्हणजे कोणती शक्ती असते? ही शक्ती म्हणजे की अभिधा शब्दशक्ती असते. दुसरे का आणखी आपण एक उदाहरण घेऊ. मी आज भला मोठा दगड पाहिला. इथं उदाहरण आहे पहा. मी वाटेत एक मोठा दगड होता. किंवा मी दुसरी या ठिकाणी उदाहरण तुम्हाला सांगतोय. मी आज भला मोठा दगड पाहिला. हे वाक्य ज्यावेळेस आपण काय करतो, ऐकतो किंवा वाचतो, त्यावेळी दगड ठराविक आकाराची एक जड वस्तू हा सरळ सरळ अर्थ त्याला कळतो किंवा सरळ सरळ शब्दाचा अर्थ काय करतो, कळतो. म्हणजेच शब्दामधील सरळ सरळ जो अर्थ आपल्याला कळतो, आपल्याला जो शब्दशः कळत असतो, तो अर्थ अभिधा या शब्दशक्तीमुळे आपल्याला काय करतो विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी समजतो. शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करण्याची ती शक्ती म्हणजेच अभिधा शब्दशक्ती. पहा की शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करणारी ही जी शक्ती म्हणजेच कोणती? अभिधा शब्दशक्ती. म्हणजे शब्दशः अर्थ कळतो म्हणजेच त्याचा वाच्यार्थ कळतो. शब्दशः अर्थ कळतो म्हणजे त्याचा काय करतो आपण, त्याचा आपल्याला वाच्यार्थ कळतो. म्हणजे इथं या अभिधा शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो, अभिधा शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो त्याला वाच्यार्थ असं काय केलं जातं विद्यार्थी मित्रो, हे म्हटलं जातं. म्हणजे अभिधा शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो त्याला वाच्यार्थ असं काय केलं जातं, म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मूलार्थ, मुळार्थ, रूढार्थ, मुख्यार्थ असे अनेक समानार्थी शब्द त्याच्यासाठी वापरले जातात. म्हणजे वाच्यार्थ ज्यावेळेस आपण म्हणतो त्यालाच मूलार्थ, मुळार्थ, रूढार्थ, मुख्यार्थ असे अनेक समानार्थी शब्द त्याच्यासाठी वापरले जातात. म्हणजेच वाच्यार्थ म्हणजे काय? म्हणजे वाच्यार्थ म्हणजे नेमकं काय? तर एखादा शब्द वाचल्यानंतर वाच्यार्थ म्हणजे काय? एखादा शब्द वाचल्यानंतर त्याचा शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा ऐका. वाच्यार्थ म्हणजे काय? एखादा शब्द वाचल्यानंतर त्याचा शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. किंवा एखादा शब्द वाचल्याबरोबर त्याचा सरळ सरळ शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. हा वाच्यार्थ अभिधा या शब्दशक्तीपासून प्रकट होतो. हा वाच्यार्थ अभिधा या शब्दशक्तीपासून काय होतो? प्रकट होतो. पुन्हा एकदा वाच्यार्थ म्हणजे काय? पुन्हा एकदा आपण विद्यार्थी मित्र काय करू की पाहू. एखादा शब्द वाचल्याबरोबर त्याचा शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ असतो. किंवा एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा सरळ सरळ शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. हा वाच्यार्थ अभिधा या शब्दशक्तीपासून काय होतो की विद्यार्थी मित्रो, हा प्रकट होतो. हा वाच्यार्थ अभिधा या शब्दशक्तीपासून काय होतो विद्यार्थी मित्रो, हा प्रकट होतो. याच्यासाठी आणखी आपण इथं उदाहरणं पाहतोय. अभिधा या शब्दशक्तीची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहतोय. मी निबंध लिहिला. इथं आहे. ताजमहाल सुंदर आहे. हा किल्ला बुलंद आहे. मी परवा ससा पाहिला.
सिंह जंगलाचा राजा आहे, मी वाचन केले. आता मला सांगा की या ठिकाणी ही उदाहरणं वाचल्यानंतर याच्यातून सरळ सरळ त्या ठिकाणी अर्थ निघतो, शब्दशः अर्थ निघतो. मी निबंध लिहिला, मी ताजमहाल सुंदर आहे, हा ताजमहाल सुंदर आहे, हा किल्ला बुलंद आहे. म्हणजेच काय की शब्द वाचल्याबरोबर त्याचा अर्थ त्या ठिकाणी काय करतोय आपल्याला कळतोय. शब्दशः अर्थ त्याच्यातून काय होतोय, प्रकट होतोय, सूचित होतोय. त्याच्यातून दुसरा कुठलाही अर्थ त्या ठिकाणी प्रकट होत नाही. म्हणजेच एखादा शब्द वाचल्यानंतर त्याचा शब्दशः कळणारा अर्थ म्हणजेच काय असतो, तो वाच्यार्थ असतो. त्याच्याशिवाय दुसरा कोणताच अर्थ त्याच्यातून सूचित होत नाही, प्रकट होत नाही. त्यालाच अभिधा शब्दशक्ती असं काय केलं जातं विद्यार्थी मित्रो, हे म्हटलं जातं. आता आपल्याला की आणखी उदाहरण देता येतील, आणखी उदाहरणं आपल्याला की पाहता येतील. आमच्या घरी कुत्रा आहे. आमच्या घरी काय आहे की कुत्रा आहे. नंतर बाबा जेवायला बसले. सरळ सरळ अर्थ निघतोय इथं. म्हणजे त्याच्यातून दुसरा कोणताच अर्थ सूचित नाही, दुसरा कोणताच अर्थ त्याच्यामध्ये प्रकट होत नाही. उदाहरण वाचल्यानंतर आमच्या घरी काय आहे, आमच्या घरी कुत्रा आहे. बाबा जेवायला बसले. मी एक लांडगा पाहिला. मी एक लांडगा पाहिला. त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला. आता ही जी वाक्य आपण पाहिली, या वाक्यावरून शब्दशः अर्थ आपल्या काय करतो विद्यार्थी मित्र लक्षात येतो. मी निबंध लिहिला, मी ताजमहाल सुंदर आहे, हा किल्ला बुलंद आहे, मी परवा ससा पाहिला, सिंह जंगलाचा राजा आहे, मी वाचन केले. किंवा आमच्या घरी कुत्रा आहे, बाबा जेवायला बसले, मी एक लांडगा पाहिला, त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला. या वाक्यावरून शब्दशः अर्थ आपल्या काय करतो लक्षात येतो. सरळ सरळ व्यक्त होणारा अर्थ आपल्याला काय करतो कळतो. आणि त्यातून दुसरा कोणताही अर्थ प्रकट होत नाही किंवा दुसरा कुठलाही अर्थ त्याच्यातून सूचित होत नाही. म्हणून या वाक्यामध्ये जी शक्ती आहे ती अभिधा शब्दशक्ती आहे. आता या वाक्यामध्ये जी शक्ती आहे ती कोणती शक्ती आहे, अभिधा शब्दशक्ती आहे. आणि म्हणून अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, वाच्यार्थ म्हणजे काय, अभिधा शब्दशक्तीची व्याख्या आणि अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, हे आज आपण विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय केलेलं आहे की पाहिलेलं आहे. आता इथं पुन्हा एकदा की आपण या अभिधा शब्दशक्तीची व्याख्या पाहू. शब्द उच्चारल्यावर त्या शब्दाचा जो रूढ व सरळ अर्थ निघतो, तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शब्दशक्ती असं काय म्हणतात. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. वाटेत एक मोठा दगड होता. किंवा मी सांगितलेलं उदाहरण, मी आज भला मोठा दगड पाहिला. हे वाक्य ज्यावेळेस आपण काय करतो ऐकतो किंवा हे वाक्य ज्यावेळेस आपण काय करतो उच्चारतो, वाचतो, त्यावेळी दगड एक ठराविक आकाराची काय आहे, जड वस्तू आहे. हा सरळ सरळ अर्थ त्यातून आपल्याला काय करतो, आपल्याला कळतो. म्हणजे सरळ सरळ शब्दाचा अर्थ ज्यावेळेस आपल्याला कळतो, म्हणजे शब्दामधील असणारा जो अर्थ आपल्याला कळतो, आपल्याला जो शब्दशः अर्थ कळत असतो, तो अर्थ म्हणजेच काय असतो की तो अर्थ म्हणजे अभिधा या शब्दशक्तीमुळे आपल्याला काय करत असतो, अभिधा या शब्दशक्तीमुळे आपल्याला काय करत असतो विद्यार्थी मित्र समजतो किंवा कळत असतो. आता शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करणारी ही शब्दशक्ती म्हणजे काय असते, अभिधा शब्दशक्ती असते. अभिधा शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. मूलार्थ असतो, त्याच्यात तोच मूलार्थ, मुळार्थ, रूढार्थ, मुख्यातार्थ असे अनेक समानार्थी शब्द याच्यासाठी काय केले जातात, वापरले जातात. आता वाच्यार्थ म्हणजे काय हे पण आपण पाहिले, पण जाता एक वाच्यार्थ म्हणजे काय हे पण आपण काय करू पाहू. एखादा शब्द वाचल्यानंतर त्याचा शब्दशः कळणारा अर्थच म्हणजेच काय असतो की वाच्यार्थ असतो. किंवा एखादा शब्द उच्चारल्याबरोबर तर त्याचा सरळ सरळ शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे काय असतो की तो वाच्यार्थ असतो. हा वाच्यार्थ अभिधा या शब्दशक्तीपासून काय होतो असतो की विद्यार्थी मित्र तयार होत असतो. या ठिकाणी
अभिधा शब्दशक्ती आपण विद्यार्थी मित्र काय केलेले अभ्यासलेले आहे. आता याच्या पुढच्या असणाऱ्या की ज्या 2 शब्दशक्ती आहेत त्या शब्दशक्ती आपण पुढच्या तासाला काय करू विद्यार्थी मित्र अभ्यासू. इथंच आपण काय करू थांबू. धन्यवाद.